हॅलो, हे इंटरेस्टिंग सम आहे, हे डिस्कस करूया. चला या सम मध्ये काय दिलंय पहिल्यांदा स्टेटमेंट बघून घेऊया. काय दिलंय? बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. ओके, एका ट्रायंगलचं बेस आणि हाईट दिलं. सेकंड स्टेटमेंट बघा. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. ओके, दुसऱ्या ट्रायंगलचं बेस आणि हाईट दिलं. फाइंड काय करायचं, काय शोधायचं? फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला दोन्ही ट्रायंगलचे एरियाचं रेशो पाहिजे. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हटलं तर तुम्ही सांगा हो हो आपण फाईंड करू शकतो. प्रॉपर्टीज आहेत ना, म्हणजे त्या चारही प्रॉपर्टीज मधून एक यूज करावं. प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघितलाय ना, जे आपण डिस्कशन केलं. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता हे सम आहे, तुम्ही सांगणार इकडे ट्रायंगलचं बेस आणि हाईट आणि दोन ट्रायंगल्स आहेत, पण ट्रायंगलचं फिगर्स दिलेत नाही. आपल्याला ड्रॉ करावं लागेल का? नाही ड्रॉ केलं तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार? ओके, फर्स्ट स्टेटमेंट आपण बघितलं. काय दिलंय? एका ट्रायंगलचा आपल्याला बेस आणि हाईट दिलंय. ओके, आपण फिगर नाही ड्रॉ करणार. हा, फिगर न ड्रॉ केल्याने पण तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. कसं? बेस आणि हाईट आहे, तर आपण बेसला डिनोट करूया. जर आपण या ट्रायंगलचं बेस घेतलं बी, पण दोन ट्रायंगल्स आहेत ना, म्हणजे आपण इकडे घेणार B1 आणि हाईट घेतलं H1. आणि आपल्याला लास्टला सांगितलंय एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचे एरिया पण घ्यावं लागेल, त्याला आपण घेऊया A1. म्हणजे स्टार्टिंग कसं करायचं, सुरुवात कशी करायची ते समजलं. स्टार्टिंगला एज्युम करायचं, लेट द बेस हाईट अँड एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल बी B1 H1 अँड A1 रेस्पेक्ट. समजलं का केलं? फक्त सोल्युशन जे दिलंय ते बघायचं नाही, का करतोय, का लिहितोय, कसं लिहितोय ते बघून घ्या. समजलं? व्हेरी गुड. म्हणजे हे समजलं म्हणजे आता सेकंड स्टेटमेंट वाचलं तुम्ही. बेस ऑफ द अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. म्हणजे तुम्हाला माहित आहे काय करायचं. दुसऱ्या ट्रायंगल साठी बेस आपण B2 घेऊया, हाईट आपण H2 घेऊया आणि एरिया आपण घेऊया A2. म्हणजे दुसरं स्टेटमेंट पण म्हणजे असं समजून लिहायचं. ओके, म्हणजे तुम्हाला कोणतेही सम स्वतःहून तुम्ही स्टेटमेंट फॉर्म करू शकता. ओके, आता आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स पाहिजे, म्हणजे आपण प्रॉपर्टी यूज करतो. त्याच्या अगोदर हे लिहून घ्या ना, इन्फॉर्मेशन काय दिलंय. फर्स्ट स्टेटमेंट मध्ये आपल्याला बेस आणि हाईट दिलंय पहिल्या ट्रायंगलचं, म्हणजे B1 चं व्हॅल्यू दिलाय 9 आणि H1 चं व्हॅल्यू दिलाय 5. सेकंड स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलं आहे सेकंड ट्रायंगलचं बेस म्हणजे B2 दिला आहे 10 आणि हाईट दिला आहे 6, म्हणजे H2 आहे 6. आता त्या चारही प्रॉपर्टीज मधून कोणतं प्रॉपर्टी इकडे अप्लाय करायचं? ओके, तुम्ही बघा इन्फॉर्मेशन दिलंय. बेस इक्वल आहे का? नाही. 9 आणि 10 नाही. हाईट इक्वल आहे का? 5 आणि 6. म्हणजे बेस इक्वल नाही, हाईट इक्वल नाही, दोन्ही इक्वल नाही. म्हणजे प्रॉपर्टी 2, 3, 4 नाही येणार. काय येणार आहे? व्हेरी गुड, प्रॉपर्टी नंबर 1 यूज करणार आहोत. हे समजून घ्यायचं, हे महत्वाचं गोष्ट आहे. राईट, म्हणजे आपण काय करणार आहोत? A1 अपॉन A2 एरियाचं रेशो काय असेल फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचं बेस आणि हाईट प्रोडक्ट करायचं, म्हणजे B1 इंटू H1 ते येणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय येणार? B2 इंटू H2. आणि पहिलं प्रॉपर्टी यूज करताय म्हणजे पहिल्या प्रॉपर्टीचं जे स्टेटमेंट आहे ते रिझन मध्ये लिहावं लागेल. काय ते माहिती आहे ना? रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे इम्पॉर्टंट आहे ना? व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A1 अपॉन A2 तसंच लिहा. B1 चं व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9, H1 चं व्हॅल्यू आहे 5, B2 चं व्हॅल्यू आहे 10 आणि H2 चं व्हॅल्यू आहे 6. आता आपण इकडे काय कॅन्सलेशन करू शकतो का? तुम्ही सांगता हो 5 आणि 10 कॅन्सल होते. 5 1 जा, 5 2 जा. व्हेरी गुड. आता बघा 9 आणि 6 ते पण कॅन्सल होत आहे. दोन्ही 3 च्या टेबल मध्ये जावा, म्हणजे 3 2 जा आणि 3 3 जा. अजून काय कॅन्सल होतंय का? नाही. म्हणजे न्यूमरेटरला काय होतंय? 3 into 1 म्हणजे 3 आणि डिनॉमिनेटरला काय होतंय? 2 into 2 म्हणजे 4. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला आलं आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचे जे एरिया आहेत त्याचं रेशो आपल्याला मिळालं आहे. आणि ते रेशो आहे काय? ते रेशो आहे 3:4. म्हणजे शेवटी जे उत्तर लिहितो ना ते तसंच लिहायचं जसं विचारलंय काय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. म्हणजे लिहायचं रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज 3:4. रेशिओ लिहितो म्हणजे आपण असं लिहितो 3:4 असं लिहायचं.
नेहमी उत्तर फायनल स्टेटमेंट लिहा. फायनल स्टेटमेंट नाही लिहिलं तुम्ही इकडे सोडलं म्हणजे मार्क्स जातील. हे इम्पॉर्टंट आहे. आता समजलं. आता मला सांगा सोपं आहे. म्हणजे स्टेटमेंट कसं लिहायचं, फिगर का नाही ड्रॉ केलं, नाही ड्रॉ केले नाही पण आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ते समजून घ्यायचं. त्यासाठी व्हिडिओ बघा, फक्त उत्तरासाठी नाही. आणि ते फिगर दिलं आहे आणि त्याच्याबरोबर काय इन्फॉर्मेशन पण दिलंय आणि हे इन्फॉर्मेशन बघून चला आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा बघूया काय दिलंय आपल्याला. इकडे दिलंय की बीसी इज परपेंडिक्युलर टू ए बी. बघा बीसी जे आहे ते ए बी ला परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे जर आपण बीसी ला हाईट कन्सिडर केलं म्हणजे ए बी काय झालं बेस या ट्रायंगल एबीसी मध्ये, बरोबर. ओके, पुढे बघा काय दिलंय एडी परपेंडिक्युलर टू ए बी म्हणजे एडी जे आहे ते ए बी साठी परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर याला आपण उंची कन्सिडर केलं, हाईट कन्सिडर केलं म्हणजे हे ए बी जे आहे बेस आहे या ट्रायंगल एडीबी साठी. ओके, आणि इकडे इन्फॉर्मेशन दिलं आहे की बीसी चं व्हॅल्यू दिलं आहे 4 आणि एडीचं लेंथ आपल्याला दिलं आहे 8, राईट. आणि सांगितलंय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. आता आपल्याला माहित आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल सांगितलंय आणि आपल्याला माहित आहे जर आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स फाइंड करायचं आहे, शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला चारी प्रॉपर्टी जे आहे त्याच्यातून आपल्याला एक प्रॉपर्टी इकडे युज करावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला बघावं लागेल या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट्स इक्वल आहेत का, बेस इक्वल आहेत का, की दोन्ही इक्वल आहेत, नाहीतर काहीच इक्वल नाही. त्याप्रमाणे आपण ते प्रॉपर्टी युज करणार आहोत. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स बघावं लागेल. बघा ट्रायंगल एबीसी आहे आणि दुसरा आहे ट्रायंगल एडीबी. दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्ही बोलतात ओके ट्रायंगल एबीसी साठी आपण कन्सिडर केले ना, तुम्ही सांगा त्याच्यामध्ये बीसी हाईट झालं म्हणजे एबी बेस आहे आणि ट्रायंगल एडीबी मध्ये एडी हाईट आहे म्हणजे एबी बेस आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल साठी एबी जे आहे ते कॉमन बेस आहे. कॉमन बेस आहे म्हणजे दोघांचं बेस सेम आहे. जर बेस सेम आहे म्हणजे बेस सेम म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. व्हेरी गुड. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे ट्रायंगल एबीसी जे आहे त्याच्यासाठी हाईट काय आहे बीसी, म्हणजे आपण न्यूमरेटरला काय लिहिणार बीसी. इकडे लक्ष ठेवायचं नाही, तिकडेच आपलं गोंधळ होतं. ओके, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. ट्रायंगल एडीबी त्याच्यासाठी हाईट आहे एडी. हे सबस्टिट्यूट केलं पण इकडे आपल्याला रिझन लिहावं लागेल. का रिझन काय, आपण हाईट अपॉन हाईट का लिहिलं, कारण हे जे ट्रायंगल्स आहे त्यांचं बेस सेम आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस नाही तर ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस लिहिलं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर बीसीचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 4 आहे आणि एडीचं व्हॅल्यू आहे 8. हे रेड्यूस होते का, तुम्ही सांगणार हो. दोन्ही 4 आणि 8 जे आहे ते 4च्या टेबल मध्ये जातं म्हणजे 4 1 जा 4 2 जा. म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं, रेशो आला आहे 1/2. म्हणजे तिकडे लिहायचं 1/2 म्हणजे झालं सम. या सम मध्ये आपल्याला फिगर दिलाय आणि इन्फॉर्मेशन पण दिली. तर पहिल्यांदा समजून घेऊया काय दिलंय आपल्याला इन्फॉर्मेशन. बघा त्या फिगर मध्ये दिलंय की सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू रे क्यू आर. सेगमेंट पीएस जे आहे ते रे क्यू आर ला परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे हे जर बेस आहे, कारण या ट्रायंगल साठी हे बेस आहे ना, साइड आहे म्हणजे बेस असेल होऊ शकतं. आणि हे हाईट आहे, हाईट आहे बेस आहे. ओके, चला पुढे बघूया. दिले हे सेगमेंट क्यूटी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट पीआर. सेगमेंट क्यूटी परपेंडिक्युलर टू सेगमेंट पीआर म्हणजे याच त्रिकोणासाठी याच ट्रायंगल साठी अजून एक हाईट आणि बेस दिलाय. ओके, चला पुढे बघूया काय दिलंय, काय इन्फॉर्मेशन दिलंय ना, अजून काय व्हॅल्यूज दिलंय. क्यूआरचं व्हॅल्यू दिलं आहे 6, पीएचचं व्हॅल्यू दिलं आहे आपल्याला 6. ओके, पीआरचं व्हॅल्यू दिलं आहे 12 आणि आपल्याला सांगितलंय क्यूटीचं व्हॅल्यू फाइंड करायचंय. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला क्यूटीचं इन्फॉर्मेशन जे आहे क्यूटीचं व्हॅल्यू ते फाइंड करायचंय. आता बघून घ्या क्यूटी जे आहे आताच आपण डिस्कस करत होतो ते या ट्रायंगल साठी, ट्रायंगल पी क्यू आर या त्रिकोणासाठी ते हाईट आहे ना, आणि हे हाईट आहे म्हणजे बेस काय पी आर. आणि तुम्ही सांगणार पी आर तर दिलंय, बेस दिलंय, आपल्याला हाईट फाइंड करायचंय. आता त्रिकोणाचं आपण जेव्हा आपण बेस आणि हाईट हे डिस्कस करतो, त्रिकोणाचं बेस आणि हाईट म्हणजे आपण ते यूज करून काय फाइंड करतो, एरिया, त्याचं क्षेत्रफळ. म्हणजे जर आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालंय, समजा मिळालं, ओके गिवन आहे आणि बेस दिलाय, तर आपण हाईट फाइंड करू शकतो ना.
म्हणजे आपल्याला हे समजलं की आपल्याला जर QT फाइंड करायचंय तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधावं लागेल. ओके, फाइंड करावं लागेल. तर बघूया या सम मध्ये अजून काय इन्फॉर्मेशन दिलंय का? तुम्ही सांगणार हो दिलंय ना, QR दिलंय 6 आणि PS दिलंय 6. आता बघा याच ट्रायंगल साठी याच त्रिकोणासाठी बघा PS काय हाईट आहे ना, उंची आहे, आणि हे हाईट आहे म्हणजे QR काय झालं, बेस झालं. म्हणजे याच त्रिकोणासाठी आपल्याला एक वेगळं बेस आणि हाईट दिलंय, ते यूज करून आपण त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ फाइंड करू शकतो का? फाइंड करू शकतो. तर ते फाइंड करा. म्हणजे सम कसं स्टार्ट करायचं आता समजलं का? व्हेरी गुड. आणि हेच समजायचंय, ते महत्वाचं आहे. म्हणजे फक्त सोल्युशन नका बघू, ते इम्पॉर्टंट नाहीये, ते का केलंय ते महत्वाचं आहे. चला बघूया. आता पुढे काय लिहिणार आहोत आपण? आपण लिहिणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे या ट्रायंगलचं जे क्षेत्रफळ आहे ते आपण लिहिणार आहोत हाफ इंटू बेस इंटू हाईट, दॅट इज हाफ इंटू QR इंटू PS. कारण ते दिलंय, ते यूज करूया आणि क्षेत्रफळ फाइंड करूया. म्हणजे आपण तिकडे काय लिहिणार? हाफ इंटू QRचं व्हॅल्यू आपल्याला दिलाय 6 इंटू PS व्हॅल्यू आपल्याला दिलाय 6. कॅन्सलेशन करा. 2 1 जा 2 3 जा, म्हणजे काय आलं 3 इंटू 6 किती आलं आपल्याला 18. व्हेरी गुड. पण ते 18 काय, ते एरिया आहे. म्हणजे आपण युनिट काय लिहिणार? स्क्वेअर. पण सेंटीमीटर आहे का? नाही. म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये, तिकडे युनिट लिहायचं. म्हणजे तिकडे 18 स्क्वेअर युनिट्स असं लिहायचं, हे विसरू नका, महत्वाचं आहे. आता तुम्ही सांगणार या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालंय, आणि हे क्षेत्रफळ मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे याच त्रिकोणासाठी आपल्याला बेस PR आहे आणि हाईट QT आहे. हे जर घेतलं तर आपण QT फाइंड करू शकतो. चला लिहूया. म्हणजे आपण आता लिहून आहोत या ट्रायंगल साठी आता आपण बेस घेतोय PR आणि हाईट घेतोय QT. म्हणजे काय लिहिणार इकडे? हाफ इंटू बेस, दॅट इज PR इंटू QT. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपल्याला मिळाले किती येते? 18. ते सबस्टिट्यूट करा तिकडे. इक्वल टू हाफ इंटू PR किती? 12. लिहा तिकडे 12 इंटू QT. व्हेरी गुड, सुपर. आता QT जे आहे ते फाइंड करायचं. म्हणजे त्याला फक्त राईट हँड साइडला ठेवा, बाकी सगळ्यांना तिकडे लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करा. म्हणजे 2 ला इकडे शिफ्ट करा, न्यूमरेटरला गेला इंटू 2. 12 ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे डिनॉमिनेटरला आलं. म्हणजे आलं 18 इंटू 2 अपॉन 12. व्हेरी गुड, इक्वल टू QT. आता काय कॅन्सलेशन होत आहे का बघा? हो, 2 1 जा 2 6 जा 6 1 जा 6 3 जा, म्हणजे आपल्याला QTचं व्हॅल्यू किती आलंय? QTचं व्हॅल्यू आलं आहे 3. 3 काय? सेंटीमीटर नाही, तिकडे लिहायचं युनिट्स. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला QTचं व्हॅल्यू मिळालंय. सोपं होतं की नाही? आणि या सब मध्ये आपल्याला फिगर दिला आहे. या फिगर सकट आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन बघूया. काय दिलंय? द एडजॉइनिंग फिगर, म्हणजे हे जे बाजूला फिगर आहे त्याच्याबद्दल काय दिलं आहे? AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP परपेंडिक्युलर टू BC हे दिलंय. ओके. AD आणि BC पॅरलल आहे. हे दोन लाईन्स आहे, हे दोन रेषा आहेत, हे एकमेकांना पॅरलल आहे. वा. आणि सांगितलं काय आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचं रेशो फाइंड करायचंय. म्हणजे तुम्ही जाणार हो त्या चारही प्रॉपर्टी पैकी एक प्रॉपर्टी यूज करायचंय. 4 प्रॉपर्टी आठवते ना? नाही बघितलं तर व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके. तर पहिल्यांदा सांगितलं दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दिलंय, AD आणि BC, ते लिहून घेतलं. ओके. आता हे सम सोडवण्यासाठी आणि स्वतःहून सोडवण्यासाठी मी ऑलरेडी ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईटचं एक व्हिडिओ केलंय. बघितलं का? नाही बघितलं? बघून घ्या. तिकडे मी 3 सिच्युएशन सांगितलं, केस 1, केस 2, केस 3. ते सिच्युएशन्स काय आहेत ते एक्सप्लेन केलंय, आणि ते समजून घ्या म्हणजे हे तुम्हाला समजेल. नाही बघितलं तर त्याचं पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला आता इकडे काय दिलंय? आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCDचं रेशो पाहिजे ना एरियाचं. चला पहिल्यांदा ट्रायंगल ABC बघूया. हे आहे ओके. ट्रायंगल ABC बघा, हे ट्रायंगल ABC त्या दोन्ही पॅरलल लाईनच्या मध्ये आहे ना, म्हणजे लाईन बिटवीन द सेम पॅरलल लाईन्स. ओके. आणि ट्रायंगल BCD जे आहे ते पण सेम पॅरलल लाईनच्या मध्ये आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स ते lie between the same 2 parallel lines. आणि आपल्याला माहिती आहे ते कॉन्सेप्ट मध्ये, when 2 triangles lie between the same 2 parallel lines, their heights are equal. त्यांची उंची सेम असते. म्हणजे आपण ते लिहू शकतो ना, डायरेक्टली लिहायचं का नाही? लिहावं लागेल ना. काय लिहावं लागेल? ट्रायंगल ABC and triangle BCD lie between the same 2 parallel lines, AD and DC.
देअरफॉर दे हाईट्स आर इक्वल. आता तुम्ही सांगा ओके हाईट्स इक्वल आहे म्हणजे एरिया इक्वल टू आपण बेस लिहू शकतो. चला आता बेस बघूया. आणि अशा वेळी म्हणजे जेव्हा ट्रायंगल्स लाय बिटवीन द सेम पॅरलाईन असतात त्यावेळी बेस काय असतं? बेस म्हणजे त्या ट्रायंगलचं ते साईड जे पॅरलल लाईनवर लाय होतं त्याला आपण बेस म्हणतो. तर ट्रायंगल एबीसीचं कोणतं साईड पॅरलल लाईनवर आहे? बीसी, म्हणजे ते बेस आहे. ट्रायंगल डीबीसी जे आहे त्याचं कोणतं साईड पॅरलल लाईनवर आहे? बीसी. तुम्ही बघितलं आणि तुम्हाला सांगू सर ओके दोन्ही ट्रायंगल जे आहेत त्यांचं बेस बीसी आहे म्हणजे त्यांचं बेस पण कॉमन आहे, सेम आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण तिकडे लिहिणार ऑल्सो दे हॅव अ कॉमन बेस, सेम बेस. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला काय समजलं? हे जे दोन्ही ट्रायंगल्स आहे त्यांचं हाईट सेम आहे, बेस पण सेम आहे. हाईट सेम आहे, बेस सेम आहे म्हणजे फोर प्रॉपर्टी. म्हणजे आपण काय लिहिणार? आपल्याला माहित आहे दोन्ही ट्रायंगलचे एरिया सेम असणार आहे म्हणजे आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. का बरं? रिझन लिहायचं ना, ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस, इक्वल बेस अँड इक्वल हाईट. व्हेरी गुड. पण आपल्याला रेशिओ फॉर्म मध्ये लिहायचं ना एरिया. तर माहित आहे एरियाज इक्वल आहेत म्हणजे त्यांचं रेशिओ काय असेल? 1. व्हेरी गुड. म्हणजे लिहा तिकडे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू 1. आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. तर मला सांगा सोपं होतं की नाही? पण हे समजण्यासाठी आपण हे जे कॉन्सेप्ट केलंय ट्रायंगल्स बिटवीन द सेम टू पॅरलाईन ते मी केलंय ना, ते व्हिडिओ बघून घ्या. आणि नेहमी मी सांगतोय फक्त सोल्युशन साठी व्हिडिओ बघू नका. आपण का करतोय, का तसं लिहिलंय, का स्टेप्स केले, का ऍप्लिकेशन केलंय ते समजून घ्या. आणि ते समजलं तर तुम्ही कोणताही सम स्वतःहून सोडवू शकता. आता इकडे आपल्याला फिगर दिला आणि 4 क्वेश्चन विचारले. ओके, पहिला जे प्रश्न आहे त्याला बघूया. ओके, तर इकडे बघा आपल्याला काय विचारलंय फर्स्ट मध्ये? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोन ट्रायंगलचे एरियाचं रेशिओ विचारलंय. तर तुम्ही बोललो हो हो म्हणजे आपल्याला जी प्रॉपर्टी शिकलो ना, किती प्रॉपर्टी शिकल्यात आपण? 4. कोणते प्रॉपर्टीज ऑफ रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता त्याच्यामधून कोणतं यूज करायचंय ते समजून घ्यायचंय आणि त्यानुसार आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघतायत ना, व्हिडिओ बघताना तुम्ही सोल्युशन साठी व्हिडिओज बघतायत का? असं असलं तर नाही, त्यासाठी नका बघू. तुम्ही व्हिडिओज बघतायत म्हणजे यासाठी बघा की तुम्हाला कोणते प्रॉपर्टीज यूज करायचे, का आपण ते कॉन्सेप्ट यूज करतोय, का वाय, त्यासाठी व्हिडिओ बघा. म्हणजे ते समजलं म्हणजे तुम्हाला कोणतंही प्रॉपर्टी कोणतंही प्रमेय कशाला आपण यूज करतो ते समजेल आणि तुम्ही स्वतःहून कोणतंही सम सोडवू शकता. त्यासाठी व्हिडिओ बघा. ओके, आणि प्रॉपर्टी जर आपण अगोदर डिस्कस केले ना, ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आता बघा फर्स्ट जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय विचारलंय? एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूबी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. आता अगोदर आपण हे दोन्ही ट्रायंगल्स आयडेंटिफाय करूया. ट्रायंगल पीक्यूबी बघा इकडे आहे. तर या ट्रायंगल साठी मला बेस काय आणि हाईट काय ते बघा. ओके, हाईट आहे पीक्यू, बेस आहे बीक्यू. ओके, दुसरं जे ट्रायंगल आहे पीबीसी, पीबीसी बघा हायलाइट केले. त्याच्यासाठी हाईट काय? हाईट आहे पीक्यू आणि बेस आहे बीसी. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा आणि मला सांगा हाईट बेस काय सेम आहे? बघा बघा बघा, हाईट सेम आहे का बेस सेम आहे? तुम्ही सांगा ना दोघांमध्ये ते हाईट पीक्यू सेम आहे. हाईट सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस आपण लिहिणार आहोत. म्हणजे ट्रायंगल पीक्यूबी साठी बेस काय आहे? बीक्यू, म्हणजे न्यूमरेटर आहे पीक्यू, अपॉन ट्रायंगल पीबीसी साठी बेस काय आहे? बीसी, म्हणजे डिनॉमिनेटरला येणार आहे बीसी. लिहिलं. पण हे का प्रॉपर्टी लिहावं लागेल ना रिझन मध्ये. कोणतं? इकडे हाईट सेम आहे म्हणजे काय लिहायचं? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, नाहीतर ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स असं लिहा. ओके, समजलं? आता समजलं ना काय यूज केलं? मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही. चला आता सेकंड बघा काय दिलंय? एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी म्हणजे ट्रायंगल पीबीसी बघा. ओके, बेस काय? बीसी, हाईट काय? पीक्यू. व्हेरी गुड. आता दुसरं ट्रायंगल जे आहे एबीसी त्याच्यासाठी हाईट काय? एडी, बेस काय? बीसी. ओके, आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये मला सांगा बेस सेम आहे. तुम्ही जर दोन्ही मध्ये बेस बीसी आहे, बेस सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट.
म्हणजे ट्रायंगल पीपीसी साठी हाईट काय आहे PQ ते लिहा न्यूमरेटरला आणि ट्रायंगल एबीसी साठी हाईट काय AD म्हणजे ते लिहायचं डिनॉमिनेटरला आणि इकडे रिझन काय देणार रिझन आहे ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस सुपर फर्स्ट झालंय सेकंड झालंय आता समजते ना का यूज करतोय प्रॉपर्टी ते समजून घ्यायचं मी सांगितलं म्हणून नाही चला आता तिसरं बघूया काय दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी तर ट्रायंगल एबीसी आहे हाईट आहे AD बेस आहे BC ओके ट्रायंगल एडीसी साठी बघा हाईट आहे AD बेस आहे BC तुम्हाला सांगा काय सेम आहे हाईट बेस काय सेम आहे तुम्ही सांगणार हाईट सेम आहे कोणतं आहे ते हाईट दोघांसाठी हाईट आहे AD म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस लिहिणार आपण ओके ट्रायंगल एबीसी साठी बेस काय आहे BC लिहा BC ट्रायंगल एडीसी साठी बेस काय आहे DC लिहा DC आणि झालं आपलं उत्तर म्हणजे इकडे रिझन काय लिहिणार ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स व्हेरी गुड चला आता शेवटचा प्रश्न राहिलाय ते बघूया काय दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC ट्रायंगल एडीसी बघा हाईट काय AD बेस काय DC ओके ट्रायंगल PQC बघा त्याच्यासाठी हाईट काय PQ बेस काय QC हाईट सेम आहे नाही बेस सेम आहे नाही ओके दोन्ही काहीच सेम नाही दोघांमध्ये म्हणजे काय असं असलं तर प्रॉपर्टी नंबर 1 यूज करायचं आणि प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये काय असतं रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट लिहायचं म्हणजे ट्रायंगल एडीसी साठी बेस आहे DC हाईट आहे AD त्यांचं प्रोडक्ट लिहायचं बेस इंटू हाईट म्हणजे DC इंटू AD अपॉन डिनॉमिनेटरला ट्रायंगल PQC साठी बेस आणि हाईट बघा QC इंटू PQ ते लिहायचं तिकडे आणि झालं पण इकडे ते पूर्ण स्टेटमेंट लिहावं लागेल ना चला पूर्ण स्टेटमेंट काय माहिती आहे ना आपल्याला रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेस अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स आता समजलं आता हे चारही प्रश्न आपण सोडवलं एकदम सोपं होतं पण महत्वाचं गोष्ट म्हणजे का प्रॉपर्टी यूज केलं ते समजून घ्यायचं आता समजलं ना म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजलाय व्हिडिओ आवडलाय म्हणजे लाईक करा चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल नाही केलं तर आता सबस्क्राईब करा पण महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे सांगितलंय वाय प्रॉपर्टी काय यूज करतोय प्रमेय काय यूज करतोय ते समजून घ्यायचं व्हिडिओ मध्ये फक्त सोल्युशन नाही आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट तोपर्यंत शिकत राहा स्माईल करत राहा शेअर करत राहा